सुस्वागतम सुस्वागतम. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2026 मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. मॅच लावते सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. एका बाजूला टीम कराड फायटर्स तर दुसरीकडे सातारा स्पोर्ट्स लाईव्ह जे के रायझिंग असा सध्याचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती चायकेवाडी गाव आणि आकाश मोहिते ज्याने खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ओमन देशापर्यंत लेदर बॉलचं क्रिकेट खेळला असा खेळाडू सध्या गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला बॉल राजू कंकसाठी, परंतु पहिलाच बॉल दिशाहीन होता. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा इथे आल्यात. अतिरिक्त धावेने धावसंख्येला सुरुवात झाली. एक धाव आले. सातारा स्पोर्ट्स लाईव्ह आणि जे के रायझिंग विरुद्ध कराड फायटर्स अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस चांगला बॉल, अगदी अपील कुठेतरी आपल्याला पाहायला मिळेल, परंतु पंचांनी सांगितलंय की बॉल कुठेतरी खांद्याला लागलाय आणि हा डॉट बॉल आलाय. पहिला बॉल अवांतर स्वरूपाचा. यानंतर या बॉलवरती कोणती धाव नाहीये. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. राजू कंक सध्या जर पाहिलं तर प्रकृती ठीक नाहीये, परंतु कराड तालुक्याच्या नावासाठी नेहमी संघर्ष राहिला या खेळाडूचा आणि तो सध्या बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतो. दाखल झालाय. अवांतर स्वरूपाची आणखीन एक धाव. आकाश मोहितेची गोलंदाजी. यावेळेस पाबिगिट करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल, बॅटची कडा. बॉल चालला घोषांकित क्षेत्रामध्ये जिथे एक सिंगल आले. सिंगल नंतर टीमची धावसंख्या 3 या आकड्यावरती. या बॉलवरती डिक्लेअर स्वरूपाची धाव आले. धावफलकावरती धावा लागल्या. आता 4 धावा. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये. आकाश मोहिते अवांतर स्वरूपाच्या धावा आल्या, परंतु मोठा स्ट्रोक आतापर्यंत आलेला नाहीये. यष्ट्यांचा वेध घेतलाय, फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. फलंदाजी ते राजू कंक बाद होताना पाहायला मिळेल. कराड फायटर्स या टीमला पहिला धक्का, पहिला गडी बाद. राजू कंक सध्या जर पाहिलं तर प्रकृती ठीक नाहीये, परंतु फॉर्मची झगडत होते. शेवटच्या क्षणापर्यंत खेळत राहिले आणि आकाश मोहितेने आपलं काम पूर्ण केलंय. राजू कंक माघारी परतलाय. 4 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. स्वप्नील देवंगे गाव बोरबुशी आणि बोरबुशी गाव सध्या जर पाहिलं तर रबर बॉल सीझन मध्ये एक चांगल्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नुकतीच पश्चिम जावळी असोसिएशन अंतर्गत एक स्पर्धा संपन्न झाली. त्यामध्ये सातारा आयकॉन म्हणून मालिकावीराचा किताब ज्याने आपल्या नावावरती नोंदवला असे स्वप्नील फलंदाजीसाठी आले. वेगवान चेंडू हाताळलाय, परंतु दिशा मात्र भरकटताना अवांतर स्वरूपाच्या जास्तीच्या धावा सध्याच्या घडीला गोलंदाज आकाश मोहिते खर्च करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. एक धाव आले. एक सिंगल आले. यावेळेस पहा समोर खेळलाय. अगदी फोटोनेजिक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. सुजित शेवाळे कराडचा डॉन जसा स्ट्राइक वरती आला त्यानंतर मात्र आपले इरादे स्पष्ट करणारा अप्रतिम स्ट्रोक खेळलाय. बॉल सीमारेषे पलीकडे पीएमपीएल षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम फटका आकाश मोहितेच्या विरोधामध्ये शेवटच्या बॉल वरती आक्रमण केलंय.
चला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब आपण देऊयात या अगोदरच्या मॅचचा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आता 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 12 धावा. बारा धावा धावफलकावरती. चला सीमारेषेलगत जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना मी विनंती करू की आपण थोडेसे पाठीमागे उभे राहा. गोलंदाजीसाठी अतुल चव्हाण आलेत. पहिला बॉल चांगला राहिलाय. स्वप्नील साठी अप्रतिम हाताळला आणि पंच या बॉलवरती धाव आली का? 22 एक धाव आले. या बॉलवरती आणखीन एक चांगला चेंडू हाताळला अतुल चव्हाण. पाटण एक्सप्रेस अनेक वर्ष पाटण तालुक्याचं क्रिकेट ज्या गोलंदाजाने गाजवलंय मत्रेवाडी गावचे अतुल चव्हाण सध्या गोलंदाजीसाठी दाखल झालेत. पहिला बॉल अप्रतिम राहिला. या बॉलवरती देखील इम्प्रेस केलाय. हाई बॉल चांगला राहिलाय. लागोपाठचे 3 बॉल. चला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब आपण देऊयात. थोड्याच वेळात आम्ही तो घोषित करू. 3 बॉलच्या पाठीमागे फक्त यावेळेस आणखीन एक सिंगल प्राप्त झाले. संघाची धावसंख्या आता 14 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. त्याचबरोबर पाटण वॉरियर्स बकासूर 11 या संघाचे संघमालक अमर पाटील साहेब यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. समारा फायटर्स बकासूर 11 या नावाने सध्या पाटण वॉरियर्स संघ खेळतोय. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट मध्ये यावेळेस समोर ऑन साइडला फटका खेळलाय आकाश मोहिते. अगदी चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळेल. एकच धाव तिथे कंप्लीट केली जाते. संघाची धावसंख्या आता 15 या आकड्यावरती. सातारा स्पोर्ट्स लाईव्ह जे के रायझिंग हा संघ जर पाहिला तर डावखुरे हाताचे जास्तीत जास्त गोलंदाज या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तिथे चुकी होते. बॉल सीमारेषे पलीकडे शेवटच्या बॉलवरती चौकार आला. अतुल चव्हाण काहीसा नाराज आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा आल्या. संघाची धावसंख्या आता 19 या आकड्यावरती. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चला फिल्डिंग लावून घ्या. जास्तीचा वेळ तुम्ही घेऊ नका आणि प्रेक्षक वर्गाला विनंती असेल की आपण थोडंसं पाठीमागे व्हा कारण की पंचांना निर्णय देण्यामध्ये थोडासा अडथळा निर्माण होतोय. त्याचबरोबर आमचे मित्र RDX यांचे देखील उपस्थिती आज पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देऊयात. पहिल्या मॅच मध्ये ज्याने या अगोदरच्या मॅच मध्ये ज्याने फक्त 5 धावांचं षटक हाताळलं गोलंदाज प्रदीप यांना आपण देऊयात प्लेअर ऑफ द मॅचचा किताब. चला या अखंड वाई सुभाष मांढरे मित्र समूह या संघाकडून प्रदीप यांनी चांगली गोलंदाजी हाताळली. 5 धावांचं षटक हाताळलं. आता गोलंदाजीसाठी स्वतः संघ मालक आणि एक नामवंत खेळाडू अर्जुन कदम पहिलाच बॉल खराब राहिलाय. वाईट बॉल आणि +1 अशा 2 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत.
अर्जुन कदम आलेत गोलंदाजीसाठी. अवांतर स्वरूपाच्या 2 धावा आल्या. वाईट +1. संघाची धावसंख्या आता 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. यावेळेस पा खोदून काढलाय सुजित शेवाळे. आक्रमक दर्जाचा स्ट्रोक. बॉल सीमारेषे पलीकडे याच फटक्यासाठी जाणले जातात. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार आलाय. प्रदीप यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देऊयात. RDX जे महिन गावचे आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण हा प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देऊयात. सत्तावीस धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीची 2 षटकं चांगली राहिली सातारा स्पोर्ट्स लाईव्ह JK रायझिंग या संघासाठी, परंतु या षटकामध्ये आता आक्रमकता धारण केले सध्या कराड फायटर्स या संघाने. यावेळेस पहा कमी गतीचा बॉल खाली राहिला. बॅटला ब्रश करून बॉल डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एक सिंगल आले. टीमची धावसंख्या आता 28 या आकड्यावरती. हाई बॉल चांगला राहिला. सुजित शेवाळेला बीट करणारा बॉल शरीरावरती आदळला. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही एक धाव धावपलकावरती लागली जाते. संघाची धावसंख्या आता 29 या आकड्यावरती. 2.3 बॉलचा खेळ समाप्त झाला. यावेळेस पास समोरच्या दिशेत फटका खेळलाय. कॅच ड्रॉप होताना शुभम कदम होते तिथे. चुकी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सिंगल आले. पावसाळी रबर बॉल मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना अगदी कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागतं. याच क्षेत्ररक्षकांना पाण्यामध्ये होते, स्वतःला बॅलन्स करू शकले नाही आणि तिथे कॅच ड्रॉप होतोय. टीमची धावसंख्या आता 30 या आकड्यावरती. हा बॉल समोर खेळलाय. अगदी फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल तिथे कंप्लीट झाले. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. शेवटचा बॉल एक शिल्लक. 31 धावा धावपलकावरती. चांगली बॉलिंग. षटकार आला परंतु अर्जुन कदमने देखील कमबॅक केलंय या षटकामध्ये. कराड फायटर्स विरुद्ध सातारा स्पोर्ट्स लाईव्ह JK रायझिंग अशी मॅच. यावेळेस पा एक्स्ट्रा कव्हरला फटका उडवलाय. बुरबुशी गावचा ब्रँड दाखवणारा स्वप्नीलच्या बॅटमधून दर्जेदार स्ट्रोक. षटकार. या षटकामध्ये तब्बल 2 षटकार आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या आता 37 या आकड्यावरती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता ओमसाई MTC लाईव्हच्या स्क्रीन वरती स्वप्नील देवुंगळे अगदी अगोदरच मन बनवलं होतं. एक्स्ट्रा कव्हरला हा फटका खेळायचा. जसा बॉल आला त्यानंतर पिक केला, पाठवला एक्स्ट्रा कव्हरला. 6 धावांसाठी षटकार. टीमची धावसंख्या आता 37 या आकड्यावरती. 37. एक गडी बाद. सदतीस धावा धावपलकावरती. सदतीस धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक आता गोलंदाजीसाठी अक्षय सलते आलेत. अक्षय सलते गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. डावकुरे आताचे आणखीन एक गोलंदाज. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2026 मध्ये या स्पर्धेची चर्चा जर करायची झाली तर एका संघामध्ये 4 डावकुरे आताचे गोलंदाज या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय सलते आलेत गोलंदाजीसाठी. स्ट्रायकर एंडला सुजित शेवाळे. पहिला बॉल बॅटची
वरची कडा बॉल चला गोशांकित क्षेत्रामध्ये जिथे एक सिंगल आले 38 धाबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून देखील 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या डावामधील इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी आहे. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2026. या वेळेस ऑन साइडला चांगला स्ट्रोक. अमित मत्रे बॉल अडवलाय. एक सिंगल तर कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न झालाय. रनआउटची संधी निर्माण झाली. चुकी होते. स्वप्नीलला बाद करण्याची नामी संधी चालून आले होते. 2 धावा इथे कंप्लीट केल्या. ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूर आणि अखंड वाई सुभाष मांढरे उद्योग समूह मित्र समूह असा सामना यानंतरच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी राहा. लगेचच इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. 40 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस ऑन साइडला चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षण लाजवाब आपल्याला पाहायला मिळतंय. टीमची धावसंख्या आता 41 आकड्यावरती जाऊन पोहोचले. 41 धावा धाव फलकावरती. 3.3 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. ओम साई एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहत आहात. अगदी कमी कालावधीमध्ये आपल्या प्रचंड मेहनतीच्या जोरावरती प्रत्येक तालुक्यामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असणारा यूट्यूब चॅनल म्हणून अक्षय शेठ म्हात्रे आणि ओम साई एमटीसीची ही संपूर्ण टीम ओळखली जाते आणि त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे. 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या आता 43 आकड्यावरती. ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूर आणि अखंड वाई सुभाष मांढरे मित्र समूह असा या पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवलंय आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाजी ते बाद होताना पाहायला मिळतोय. स्वप्नील धक्का क्रमांक 2 टीम कराड फायटर्स या टीमला. शुभम शेवाळे येवती गावचा आणखी एक खेळाडू आज कराड फायटर्स या टीमच्या माध्यमातून दाखल झालाय. सुजित शेवाळे घ्या. शुभम शेवाळे घ्या. अगदी येवती गावाला आज कराड तालुक्याच्या पश्चिम महाराष्ट्राच्या पटलावरती आणण्यामध्ये या खेळाडूंचा मोलाचा वाटा. इथे आकाश मोहिते चुकी करतोय. बॉल निघून चाललाय सीमारेषे पलीकडे. आणखीन एक दर्जेदार चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पावसाच्या रिमझिम सरी, पावसाची बरसात आणि याच बरसातीमध्ये चौकार आलाय सुजितच्या बॅट मधून. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. 47 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. 48 धावांची गरज आता विजयासाठी. चला या टीम ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूर आणि सुभाष मांढरे मित्र समूह अखंड वाई 11 या दोन्ही टीमला आम्ही विनंती करतो की टॉस साठी या. टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत. आज मेगा फायनलचा दिवस. पश्चिम महाराष्ट्र आणि याच पश्चिम महाराष्ट्रामधील 10 असोसिएशन या स्पर्धेच्या माध्यमातून जोडल्या गेल्यात. फायनलचा दिवस. प्रत्येक संघाला अगदी वेळेचे निर्बंध आयोजक कमिटीच्या माध्यमातून दिले गेलेत. जशी सेकंड इनिंगला या ठिकाणी सुरुवात होईल आपण आवाजामध्ये परिवर्तन करूया आणि ऐकूया लवजी जाधव यांचा आवाज. धन्यवाद. हॅलो हॅलो हॅलो
चला टॉस आहे अखंड वाई तालुका क्रिकेट असोसिएशनने टॉस केलाय आणि निर्णय थोड्याच वेळामध्ये पोहोचवला जाईल आणि नेक्स्ट मॅच हॅलो चेक. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद प्रवीणजी. वंडुस्कर सरांना आपण ऐकलं. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2026 असा अंतिम दिवस आणि आजच्या या अंतिम दिवसामध्ये कोण होईल चॅम्पियन. 10 संघटना, 10 संघमालक आणि 10 मास्टर माइंड कॅप्टन आणि एकच लक्ष पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट जिंकण्याचं. तिसरं पर्व आहे नो डाऊट. पहिलं पर्व कराड फायटर्स या संघाच्या नावावर राहिलं. दुसरं पर्व पाटण वॉरियर्स या संघाने आपल्या नावे केलं आणि या तिसऱ्या पर्वाचा कोण असेल चॅम्पियन याचं उत्तर तुम्हाला आज प्राप्त होईल. ओम साई MTC या वाहिनीवर जे प्रेक्षक जुडले त्या तमाम प्रेक्षक राजाचं मनापासून सहर्ष स्वागत. अक्षय शेठ महात्रे 8182, त्यांची संपूर्ण टीम, आमचा कॅमेरामॅन छोट्या महात्रे, मंथन आणि वेदू मॅन फ्रॉम खोनी, आमचे स्कोरर मित्र शुभम कुराडे मॅन फ्रॉम घोषटवाडी, ढिशा अद्वैत विठ्ठलवाडीवाला आणि संपूर्ण आमचा समालोचक मित्र परिवार. दुपारचं सत्र आहे. मॅच सातारा स्पोर्ट्स लाईव्ह JK रायझिंग हा संघ धावांचा पाठलाग करतोय 24 चेंडूमध्ये 48 आणि दुसऱ्या बाजूला कराड फायटर्स हा संघ पहिल्या पर्वाचा चॅम्पियन. मॅचला मजा येईल कारण आकाश मोहिते आणि त्यांच्या साथीला आहेत सिद्धार्थ जगदाळे. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. सिद्धार्थ जगदाळे मॅन फ्रॉम शिरवडे. अभि दिसले आकाश मोहिते प्रारंभिक जोडी मैदानामध्ये दाखल झाले. डावकुऱ्याचा बॅटर आकाश मोहिते प्लेस द कॉल. पहिला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटची वरची कडा गलीमध्ये एक धाव मात्र प्राप्त होईल. गणपत शेठ सनद साहेब यांचा जो कटआउट आहे त्यांना आभार व्यक्त करणारा हा चेंडू. धावांचा श्रीगणेशा होत असताना सातारा स्पोर्ट्स लाईव्ह JK हा पहा रिप्ले. शफल होऊन खेळायचा प्रयत्न. गती अतिरिक्त वेग पाहायला मिळाला सिद्धार्थ जगदाळे. आकाश मोहिते एक डावकुऱ्याचे शैलीदार फलंदाज, त्यांचा स्टान्स लक्ष वेधून घेतो. हाय बॅकलिफ्ट आणि एक बॅटिंग करण्याची वेगळी नजाकत आहे त्यांच्याकडे. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. डीपला बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे त्यांना एकदा पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे चालू आहे. दुहेरीचा कॉल दिलाय. धोक्याची धाव ठरू शकली असती परंतु रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम. कार्ड फायटर्स अर्थातच दीपक दादा लोखंडे साहेब, बाबासाहेब बागल साहेब यांच्या मालकीचा संघ. दुसऱ्या बाजूला टीम सातारा स्पोर्ट्स लाईव्ह JK रायझिंग. प्रकाश दादा कदम साहेब, अर्जुन कदम साहेब. सातारा स्पोर्ट्स लाईव्ह म्हणजे आपल्याच पाटण तालुक्यातील गाव जिंती मांगडेवाडीचे सुपुत्र, चांगले खेळाडू, त्याचबरोबर मराठी माणूस व्यवसायामध्ये अग्रेसर होत असताना सातारा स्पोर्ट्स लाईव्ह ही वाहिनी आणि त्यांच्याच मालकीचा संघ आहे. 3 धावा फलकावर 3 चेंडूंचा खेळ झालाय. पिक केला चेंडूला. लेंथ बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आकाश मोहिते यांची पॉवरफुल स्ट्रोक. 6 धावा षटकार. ही खासियत आहे पावसाळी रबर बॉल क्रिकेटचे. हा पहा रिप्ले. 2 अँगलच्या माध्यमातून एका बाजूला फलंदाजाची बॅकलिफ्ट, हा चेंडू टाकला आणि त्यानंतर पहा स्टँड अँड डिलिव्हर. युवराज सिंग यांची आठवण आली. ज्या प्रकारची बॅट स्विंग, ज्या प्रकारचा फॉलो थ्रू आणि ज्या प्रकारची बॅकलिफ्ट. रिमझिमणारा पाऊस. हा पहा रिप्ले. लक्ष वेधून घेणारं प्रेक्षेपण आहे. अक्षय शेठ महात्रे 8182 आणि त्यानंतर पहा फ्रंटफुटला आल्यानंतर ज्या पद्धतीने या चेंडूला फेकलाय आणि कॅमेरामॅन छोट्याचा आम्ही उगाच कौतुक करत नाही, छोट्या महात्रे. अशा प्रकारे तुम्ही रबर बॉलला या पावसामध्ये टिपणं खूप कठीण काम असतं आणि ते स्किल आहे. 9 धावा धाव फलकावर 2 to go.
पंच करण्याचा प्रयत्न. कॅच इज द कॉल. लॉंग ऑन. चेंडू खाली. वॉट अ कॅच. अगदी चेंडू हातातून निसटलाय आणि हा पहा रिप्ले. एक धाव देऊ जाईल आकाश मोहिते यांना. त्याने एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये केलं. हा पहा रिप्ले. एका क्षणाला वाटलं की चेंडू हातामध्ये आलाय, परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा केली. कौतुक करावं लागेल. ज्या वेगाने चेंडूवर गेले, चेंडू हातातून निसटला. त्यानंतर चिखल आहे, पाणी आहे. 5 चेंडू अखेर 11 धावा. 1 to go. सिद्धार्थ जगदाळे चांगल्या धावा अगदी बनवण्याचा प्रयत्न. एक बाईची धाव आली गोशांकी क्षेत्रामध्ये. पहिलं षटक सिद्धार्थ जगदाळे यांचं समाप्त. 6 चेंडू अखेर. पहिल्या षटका अखेर बिनगडी बाद 12. 24 मध्ये करायचे होते 48, आता 18 मध्ये करायचे 36. हा पहा रिप्ले. स्विंग झाला चेंडू. स्विंग म्हणण्यापेक्षा कट झाला, कारण हा पावसाळी स्पर्धेचा चेंडू. रबर बॉल, सिमेंटची खेळपट्टी आणि हे तुम्ही पाहू शकता अक्षय शेठ म्हात्रे यांचं कौशल्य. कराड क्रिकेट असोसिएशन, कराड फायटर्स, विपक्ष सातारा स्पोर्ट्स लाईव्ह, JK रायझिंग. आणि या खूप महत्त्वाच्या बाबी असतात. या गोष्टी तुम्हाला मेहनतीने तुम्ही मिळवू शकता. तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर कधी काय दाखवायचं हे समजणं एवढं सोपं नसतं मित्रांनो. आणि या गोष्टी तुम्ही तुमच्या मेहनतीच्या जोरावर मिळवू शकता. अजय मोहिते मॅन फ्रॉम काझरवाडी आणि दुसऱ्या बाजूला आहेत आकाश मोहिते. 2 मोहिते बंधू एकमेकांसमोर. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एक धाव मेल. बॅटच्या बॉटमला लागला चेंडू. आणि विशेष म्हणजे एकेरी धावेने इथे मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते. 13 धावा धाव फलकावर. कौतुक करावं लागेल पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेट संघटनेचं, संपूर्ण कमिटीचं, कारण एवढी सोपी स्पर्धा नसते मित्रांनो. ज्यावेळेला तुम्ही 10 तालुके एकत्र करता आणि 10 तालुक्यांच्या दरम्यानची लढाई आपल्याला पाहायला मिळते. डेड बॉल पावलं चुकली आणि पुन्हा एकदा सज्ज होत असताना अजय मोहिते बॅकफुटला जाऊन पंच केला. मिड विकेटला पाण्यामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. एकदा पूर्ण केला. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न इथे चालू आहे. फेकी चांगली केली. अप्रतिम दर्जाचा प्रयत्न संग्राम लावण. जर या फटक्याचा विचार केला तर मिड विकेटला अक्षरशः पाणी आहे. त्या पाण्यामध्ये उभा राहणारा क्षेत्ररक्षक संग्राम लावण. हे ग्रामीण क्रिकेट आहे मित्रांनो. हे पावसाळी रबर बॉल क्रिकेट. एकच धाव आले. एवढं सोपं नसतं त्या चिखलामध्ये, त्या पाण्यामध्ये उभं राहून क्षेत्ररक्षण करणं. आणि हा पहा प्रयत्न. चांगला चेंडू. वेग पाहायला मिळाला. बाईटची एक धाव गोशांकी क्षेत्रामध्ये. अजय मोहिते यांच्याकडे वेग. बॅटला लागला चेंडू, माफ करा. आणि त्यानंतर पहा अजय मोहिते वेग चांगला आणि खांद्याचा ज्यावेळेला तुम्ही चांगला वापर करता ना सिमेंटच्या खेळपट्टीवर, चेंडू त्याच वेगाने निघून जातो. खांदे मजबूत आहेत अजय मोहिते यांचा. स्ट्राईकवर आहेत आबी दिसले. आबीला धावा कराव्या लागतील या मॅचमध्ये, कारण आकाश मोहिते यांनी सुरुवात चांगली करून दिली आपल्या टीमला. आपटलेला चेंडू आपटी बार. व्हाईट बॉलचा इशारा. स्क्वेअर लेग पंच शिवराम वैती सर आणि त्यांच्या साथीला आहेत शशांक बर्वे सर, हर्ष पाटील सर. हे 3 पंच वन पडदे ओव्हरचा इशारा केलाय. व्हाईट बॉल. आणि अशा पद्धतीने जर बॅटचा विचार केला तर 16 धावा धाव फलकावर. 4था चेंडू. फुलरेंचा चेंडू चांगला ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हर आहे डीपला. कॅच इज द कॉल. प्रयत्न चांगला केला. प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना क्षेत्ररक्षक आपल्याला कव्हर्सला पाहायला मिळतोय. 3ऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे. 3री धाव मिळेल. 4थ्या धावेचा कॉल दिलाय आकाश मोहिते आणि 4थी धाव देखील पूर्ण केली जाते. वॉटर रनिंग बिटवीन द विकेट. चित्याच्या चपळाईने अक्षरशः 1 2 3 4 सातारा स्पोर्ट्स लाईव्हची पोरं हुशार. 4 धावा पूर्ण केल्यात. 4 धावेने टीमची धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पुढे जात असताना पाहायला मिळेल. 20 धावा धाव फलकावर. हे क्रिकेट आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये या गोष्टी तुम्हाला खूप आवर्जून पाहायला मिळतात. प्रयत्न चांगला केला. कव्हर्सला कौतुक करावं लागेल. पाणी होतं. 2 to go. आबी डिसले ऑन स्ट्राईक. कॅच इज द कॉल. फटका फसलाय. मिड विकेट संग्राम लावण. आणि त्यानंतर पहा सेलिब्रेशन. अप्रतिम असाधारण झेल टिपलाय यासाठी, कारण मिड विकेटला अक्षरशः पाणी साचलंय आणि संग्राम लावण त्या पाण्यामध्ये उभे असताना हा पहा रिप्ले. फ्रंट फूट लावून खेळायचा प्रयत्न. त्यानंतर पहा तोल गेला आणि त्याचमुळे टायमिंग जुळलं नव्हतं अभि दिसले यांचं. हा रिप्ले पाहू शकता मित्रांनो.
तुम्ही ज्यावेळेला स्क्रीनवरती पाहाल तर हा झेल एवढा सोपा नव्हता, कारण पाणी पहा, अक्षरशः पाणी एवढं साचलंय तिथे तुम्हाला त्या खेळाडूचे शूज देखील दिसणार नाहीत, एवढं पाणी. आणि त्यानंतर चेंडूवर असलेली नजर सोपं नसतं आणि हा झेल व्हायरल होऊ शकतो. पुन्हा एकदा 2 स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता ओमसाई MTC आणि छोट्याचं काम खूप मोठं आहे. कॅमेरामॅनचं कौतुक. आणि पहा हे पाणी ज्या पद्धतीने त्याचे पाय आणि सेलिब्रेशन, फुटबॉलची आठवण आली. संग्राम लावण, वॉट अ कॅच. पहिली विकेट मिळाली आहे टीम कराड फायटर्सला. पहिला धक्का, 1 गडी बाद 20. सातारा स्पोर्ट्स JK रायझिंग. क्रमांक 3 वर अक्षय सलते, मॅन फ्रॉम सलतेवाडी. 1 टू गो. शेवटचा चेंडू, 1 गडी बाद 20 धावा. पाठलाग करायचा या मॅच मध्ये. 48चा. अजय मोहिते यांनी पहिलं यश मिळवून दिलंय. शेवटचा चेंडू, पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, चांगला चेंडू. अजय मोहिते यांनी शेवटचा चेंडू अगदी हाताळला. निर्धाव. 1 गडी बाद करत असताना 7 धावा खर्च केल्या अजय मोहिते यांनी. 48चा पाठलाग करत असताना 12 चेंडूमध्ये धावा झाल्यात 20. तर 12 चेंडूमध्ये करायच्या धावा 28. सातारा स्पोर्ट्स JK रायझिंग या टीमला 12-28चं समीकरण म्हणजे 14ची धावगती आवश्यक आहे. आणि आकाश मोहिते जोपर्यंत आहेत ना खेळपट्टीवर, हे लक्ष कठीण नसेल. 27 चौकार, 113 षटकार अद्याप या स्पर्धेमध्ये पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्टमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. कालचा दिवस रुद्र 11 वाई पश्चिम भाग या क्रिकेट संघटनेने गाजवला, त्या संघाने गाजवला. 12 मध्ये 28. 5 षटकार हवेत 12 चेंडूमध्ये, ते मारावे लागतील. आकाश मोहिते, मॅन फ्रॉम चाळकेवाडी. अक्षय सलते, सलतेवाडीचे खेळाडू आहेत. आणि दुसऱ्या बाजूला कराड फायटर्स हा संघ. कराड तालुक्याची एक मोठी स्पर्धा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पावसाळी क्रिकेट 12 मध्ये 28. आणि ही असते टॅलेंट, हे असतं कौशल्य, प्रेझेन्स ऑफ माइंड. अक्षय शेठ म्हात्रे आणि ओमसाई MTC. मॉडर्न टेनिस क्रिकेटचा तो लोगो गोल फिरतोय. भल्या भल्यांना गोल गोल फिरवलंय त्यांनी. रिक्वायर्ड रन रेट 14चा आणि आवश्यक धावगती ही 14ची, म्हणजे रबर बॉल क्रिकेटमध्ये मोठी नसेल. चला मॅच चालू ठेवा, मॅचचा रिदम तोडू नका मित्रांनो. शिवाजी यादव बॉस आणि त्यांची संपूर्ण टीमचं कौतुक, कारण त्यांची मेहनत. पावसाळी रबर बॉल क्रिकेटचं आयोजन. षटक क्रमांक 3 साठी कराड तालुक्याचा डॉन सुजित शेवाळे गोलंदाजी मार्कवर. 12 मध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. हे षटक खूप महत्वाचं असेल. आकाश मोहिते स्ट्राईकवर आहेत. 2 सर्वोत्तम फलंदाजांच्या खेळाडूंच्या दरम्यानची लढाई. एका बाजूला कराडचा बेस्ट प्लेअर, दुसऱ्या बाजूला पाटण तालुका क्रिकेटचा बेस्ट प्लेअर, म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. 12-28चं समीकरण खूप महत्वाचं षटक या सामन्याचं. पहिला चेंडू शॉर्टआर्म जॅक करण्याचा प्रयत्न, बॅटच्या स्टिकरला लागला चेंडू, डीपला स्क्वेअर लेग आहे, त्याने पाय घसरला. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. दुसरी धाव वेगाने केली जाईल. प्राप्त, फेकी खराब. 2 धावा इथे प्राप्त केल्यात आकाश मोहिते यांनी. MH50 कराडकर, सुजित शेवाळे यांचं शॉप आणि अक्षय शेठ म्हात्रे यांनी तो व्हिडिओ दाखवत असताना. आणि व्यावसायिक आहेत, म्हणजे आज मराठी खेळाडू फक्त क्रिकेट खेळत नाहीत मित्रांनो, आपलं कौशल्य, आपले व्यवसाय देखील करत असतात. आपटलेला चेंडू सोडून दिलाय. पंचांकडे नजर असेल आणि होय, व्हाईट बॉल. 1 पर दी ओव्हरचा इशारा केला जातोय. आणि आताचे खेळाडू खूप हुशार आहेत, फक्त क्रिकेटवर अवलंबून नसतात. क्रिकेटच्या बरोबर आपला व्यवसाय, आपला आवड निवड, कारण सध्या खूप महत्वाचं असतं, कारण तुमचं आर्थिक पाठबळ. हा देखील चेंडू आपटलेला. हा चेंडू असेल इथे नो, कारण पहिला चेंडू दिला होता 1 पर दी ओव्हर. शिवराम वैती सर यांच्या माध्यमातून आपल्याला इशारा आलाय, नो आलाय, म्हणजे फ्री हिट देखील असेल. या सामन्याला कलाटणी देणारा चेंडू फ्री हिटचा. 24 झाल्यात, अजून 24 करायचे आहेत. फेटचा चेंडू, हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न, कवचचा क्षेत्ररक्षक आहे त्यांना, चेंडू हातातून निसटला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे चालू आहे. फ्रीडच्या चेंडूवर धावचीची संधी एकाच क्षणाला निर्माण झाली होती. त्यानंतर 5 सुजित शेवाळे यांचे हावभाव हे सांगत असताना की चेंडू माझ्याकडे फेकायचा होता.
2 धावा आल्यात. सातारा स्पोर्ट्स लाईव्ह JK रायझिंगला 22 धावांची गरज आहे. एक यशस्वी व्यावसायिक संग्राम लावंड आता गेलेत. सुजित शेवाळे यांच्याकडे एक कानमंत्र दिलाय आणि हा कानमंत्र या मॅच मध्ये काय कलाटणी देईल हे पाहिजे. 26 ला 1. आकाश मोहिते नाबाद 16 धावा, 10 चेंडूंचा त्यांनी सामना केलाय. आकाश मोहिते या मॅचची महत्वाची विकेट, की विकेट असेल. आपटलेला चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, चेंडू शरीरावर आदळतोय. डॉट बॉल. प्रत्येक निर्धाव चेंडू या मॅच मध्ये दबाव टाकेल. 10 चेंडू मध्ये करायच्या होत्या 22. आता समीकरण पुन्हा एकदा बदलेल. 9 मध्ये 22. 9 चेंडू 22 धावांची गरज. 4 षटकार पाहिजेत, फक्त 4 मोठे फटके. आणि आकाश मोहिते कॅपेबल आहेत, क्षमता आहे त्यांच्याकडे. एक तर आलाय. इट्स अ बिगी. इट्स गोज अ कडक षटकार. लाजवाब. आकाश मोहिते बत्तीस धावा धाव फलकावर. या मॅचचं समीकरण आता काही प्रमाणात सोपं होईल. 16 धावांची आवश्यकता आहे. चेंडूंचा खेळ बाकी आहे. 8-16. हा देखील आपटलेला चेंडू नो आहे. चांगले यष्टी रक्षण रोहित पाटील यांच्या माध्यमातून. यासाठी तुम्ही प्रत्येक संघाचा यष्टी रक्षक पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये किती महत्वाचा आहे. चेंडू अक्षरशः त्यांच्या डोक्यावरून जात होता, तो त्यांनी एकाती अडवला, म्हणजे एक धाव वाचवली. आणि फ्रीड देखील आहे. फ्रीडचा चेंडू पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट सुपर डुपर हिट. आकाश मोहिते नाबाद 22 धावा. फ्रीडच्या चेंडूवर बिग हिट. डीपला स्क्वेअर लेग. चेंडूचा अंदाज घेत असताना फ्रीडच्या चेंडूवर सुपर डुपर हिट. आकाश शिवाजी मोहिते यांच्या बाडमधून खणखणीत पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट षटकार. धाव फलकावर 1 to go. शुभम आकाश मोहिते यासाठी ही विकेट खूप महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी. 7 चेंडू 9ची गरज. खोदून काढण्याचा प्रयत्न. बॅटची कडा. कमबॅक करणारा चेंडू सुजित शेवाळे यांचा. शेवटचा चेंडू आलाय. डॉट. 6 चेंडू 9 धावांची गरज. सातारा स्पोर्ट्स लाईव्ह JK रायझिंग या संघाला 6 मध्ये करायचे 9. आज शिवाजी जाधव बॉस म्हणजे पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारे अध्यक्ष आहेत. आणि ही जोडी पा दादा अगदी ओसरे गावापासून वाई ते नवी मुंबईचा प्रवास त्याने पूर्ण केला. आणि ह्या ग्रामीण क्रिकेटमधील हा स्टार खेळाडू आहे शिवाजी जाधव बॉस. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न पूर्ण करणारा हा अध्यक्ष मी म्हणेन. त्याबरोबर त्यांची संपूर्ण कमिटी, त्यांचं कौतुक. कारण ज्या वेळेला तुमची कमिटी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते ना, त्यावेळेला कोणताही अध्यक्ष चांगलं काम करू शकतो. दाद्या अगदी फक्त वाई तालुका नाही तर पश्चिम महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्र क्रिकेटमध्ये एक चर्चेमध्ये असलेलं नाव सौरभ सोरटे. 6 चेंडू 9 धावांची गरज. मॅच ऑन आहे. मॅच कराडला देखील जाईल आणि मॅच पाटणला देखील जाईल. मॅच ऑन. पहिला चेंडू शॉर्ट आर्म जॅक करण्याचा प्रयत्न. 1 धाव मेल घोषांकी क्षेत्रामध्ये. येवती गावचे खेळाडू सौरभ सोरटे आलेत. सौरभ सोरटे 5 चेंडूमध्ये आता 8 धावांची गरज आहे. आकाश सलते, ज्या खेळाडूने सलतेवाडी गावाचं नाव
आज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमध्ये घेण्यासाठी भाग पडले अक्षय सलते. आणि दुसऱ्या बाजूला आकाश मोहिते. 5 मध्ये करायच्या तर 8 धावा. टीम कराडला एवढंच करावं लागेल, आकाश मोहिते यांना नॉन स्ट्राईकला उभं करावं लागेल. कारण जर आकाश मोहिते स्ट्राईकवर आले तर मोठे फटके खेळू शकतात, कारण त्यांची बॅट बोलली आहे या मॅचमध्ये. 15 मध्ये करायच्या 15 मध्ये त्यांनी केल्यात 28 धावा. 5 चेंडू 8 धावांची गरज. मॅच ऑन. शॉटआर्म पुल करण्याचा प्रयत्न बॅटच्या स्टिकरला लागलाय. 1 धाव. अशा पद्धतीने तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. 4 चेंडू 7 धावांची गरज. प्री माइंडेड गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जणू काही सौरभ सोरटे हे सांगत असताना की प्रत्येक चेंडू मी आखूड हाताळेन. 1 धाव टीम कराड फायटरसाठी जास्त काही डोकेदुखी नसेल. शॉर्ट बॉलला तुम्हाला इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर खेळावं लागेल, पुल करावं लागेल, कारण डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग पासून डीप पॉईंट. छत्रपती शिवाजी महाराज घनसोली घरंद्याचं हे मैदान आणि या मैदानाची रचना काहीशी वेगळी आहे. 4 चेंडू 7 धावांची गरज. हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल या शंका नाहीये. अक्षय सलते स्ट्राईक देतील का आकाश मोहिते यांना, अथवा सौरभ सोरटे अक्षय सलते यांना शांत ठेवतील का? हा देखील पुलचा प्रयत्न. चेंडू जाईल अगदी बिल्डिंग मध्ये. पूर्व निर्धारित समजदारीची गोलंदाजी. 3 चेंडू 6 धावांची गरज. क्रिकेटमध्ये फक्त कौशल्य असून चालत नाही, त्यासाठी तुम्हाला माइंड वापरावं लागतं. आणि पहा रोहित पाटील गेले, कानमंत्र दिलाय. आणि हा फक्त कानमंत्र नाहीये, त्यांना सातत्याने सांगितलं जाईल की शॉर्ट बॉल टाक, अकूट टप्प्याचे चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण शॉर्ट बॉल बिहाइंड द विकेट फक्त 1 धाव आहे. सामना होता कुठे, सामना आला कुठे. आकाश मोहिते नॉन स्ट्राईकला उभे राहतील का? आकाश मोहिते यांच्याकडे स्ट्राईक येईल का? 3 चेंडू 6 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. सातारा स्पोर्ट्स लाईव्ह JK रायझिंग. दुसऱ्या बाजूला टीम कराड फायटर्स. सौरभ सोरटे 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. आणि ही मॅच सौरभ सोरटे आपल्या संघाच्या बाजूने फिरवतील का? कारण दोन्ही संघांना पहिला विजय हवाय. फ्रंट फुट लावून पंच केला. 1च धाव इथे मात्र घेण्याचा प्रयत्न करतील अक्षय सलते, आणि तेच होत आहे. पहिल्या 4 चेंडूवर 4 धावा. 2 चेंडू आता विजयासाठी करायच्या धावा 5. 2-5. अक्षय सलते यांनी शेवटी 4थ्या चेंडूवर 1 धाव घेतले. आणि जी गोष्ट सातारा स्पोर्ट्स लाईव्ह JK रायझिंगला अत्यंत महत्वाची होती, आकाश मोहिते स्ट्राईकवर आलेत. 15 चेंडूमध्ये 28 धावांचा ज्यांनी खेळ केलाय. 115 षटकार अद्याप या स्पर्धेमध्ये. दीपक दादा लोखंडे साहेब, बाबासो बागल शेठ यांच्या मालकीचा संघ. वेलकम अमित कासुर्डे, गौरव डेकोरेटरचे सर्वे सर्वा, जावलीचे सुपुत्र, आपलं स्वागत आहे. 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग ही फक्त स्पर्धा ज्यांनी यशस्वी नाही तर तब्बल ब्रँड करून दाखवली. अमित दादा कासोडे. 2 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. सौरव सोरटे या मॅच मध्ये हिरो बनवू शकतात. व्हॉट अ मॅच. एक चित्त थरारक सामना आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू खूप महत्वाचा आहे. 1 बिग हिट. सामना सातारा स्पोर्ट्स लाईव्हच्या खिशात. फ्रंट फुट लावून खेळायचा प्रयत्न. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंचांकडे नजर आहे. व्हाईट बॉल. अवांतर चेंडू आलाय, आणि म्हणजेच इथे आता मॅचला कलाटणी देणार असेल. पहा प्रेक्षक अगदी सामना उभं राहून पाहत असताना हे प्रेक्षक आहेत. हे रबर बॉल क्रिकेटवर प्रेम करणारे धडधी प्रेक्षक आहेत. तर 2 चेंडू 4 धावांची गरज. हा रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतोय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. आकाश मोहिते आणि चेंडू पडल्यानंतर बाहेर गेला, त्याचमुळे व्हाईट बॉल हे सांगत असताना पण चांगला कट झाला चेंडू, परंतु चेंडूची लेंथ खराब आहे. दिशेवर नियंत्रण नाहीये. दिशाहीन गोलंदाजी. 2-4. 2 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता असताना आकाश शिवाजी मोहिते यांनी षटकाराने सामना केलाय. फिनिश. MSG स्टाईलने विजय मिळवून दिलाय सातारा स्पोर्ट्स लाईव्ह JK रायझिंगला. अभिनंदन. वेल प्लेड. आया बाया नो करू
घनागती खेळी ज्यांनी केली अष्टपैलू खेळाडू आकाश मोहिते प्लेअर ऑफ द मॅच कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया आपण 22 गाव क्रिकेटचा आवाज पश्चिम जावली क्रिकेटचा आवाज प्रदीप साळुंके सरांना. तत्पूर्वी आपण प्लेअर ऑफ द मॅच देऊया. आकाश मोहिते या, आपल्याला सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. नेक्स्ट मॅच ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर विपक्ष सुभाष मांढरे मित्रसमूह अखंड वाई असोसिएशन अध्यक्ष निलेश भोसले साहेब बायासाहेब यांच्या मालकीचा संघ. RDX आपल्या शुभ हस्ते हा आपण पुरस्कार देऊया. 16 चेंडूमध्ये 34 धावांची विध्वंसक खेळी. गणपत शेठ सनसाहेब यांच्या माध्यमातून सन स्पोर्ट्स एक ब्रँडेड टी शर्ट्स. संतोष दादा करपे साहेब यांच्या माध्यमातून एक आकर्षक ट्रॉफी आणि कॅश प्राइज 200. अभिनंदन आकाश मोहिते. पाटण तालुक्यातील चाळकेवाडी छोटंसं गाव, तिथपासून सुरू झालेला प्रवास ओमानपर्यंत जाऊन पोहोचला. एक ग्रामीण खेळाडू ज्यावेळेला आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळतो ही प्रत्येकासाठी आपल्या सातारकरांसाठी अभिमानाची बाब असते. परंतु आज पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्टमध्ये तुमच्या टीमसाठी खूप आवश्यक विजय होता. आवश्यक सातारा स्पोर्ट्स लाईव्ह JK रायझिंगला तुमचा खेळ चांगला झाला, टीम जिंकली, काय सांगाल? काय नाही, खूप आनंद होतोय आणि असंच पुरा प्रयत्न करेल की बॅटिंग करायचा आणि टीमला विजय करवायचा.